दादा अंतिम विदाईसाठी तुम्ही आलेला आहात, काय आहेत भावना तुमच्या? सकाळी तुम्हाला ज्यावेळी दादाच्या संदर्भातली घटना कळाली, कसं बघताय आता याच्याकडे? दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला वेळेत पोचणारे दादा वेळेआधीच निघून गेले. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आणि त्या प्रचाराची तयारी चालू होती. आमच्या काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. दादांनी आम्हाला उद्याची वेळ दिली होती. माझा राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम 10 तारखेला होता. त्या कार्यक्रमाला येण्याचा शब्दसुद्धा दादांनी दिला होता. खरं तर अजूनही या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. आम्ही सगळेच कार्यकर्ते निशब्द झालेलो. आज इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू डबडबत आहेत. दादा आज सकाळपर्यंत होते, उद्यापासून दादा नसणार आहेत. दादाविना महाराष्ट्र कसा असेल? खरं दादाशिवाय महाराष्ट्र ही कल्पनाच आम्ही कार्यकर्ते करू शकतो. विरोधकांना पण दादा हवेविसे वाटायचे. राजकारणातले रोखोक स्पष्ट वक्ते दादा आणि राजकारण झालं गेलं सोडून त्या पुढं चाललं म्हणत विरोधकांनाही आपलंसं करणारे दादा होते. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस हळहळतोय. खरं तर उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न दादांनी दाखवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करत होते. त्याच्यामुळे दादांशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच होऊ शकत नाही, राजकारणाची कल्पना होऊ शकत नाही. महाराष्ट्र पूर्णतः दादांसाठी आज हळहळतोय. विरोधकांनाही दादा हवे होते असं रुपालीताई चाकणकर यांचं मत आहे. दादा उद्यापासून नसणार आहेत, मात्र दादांची कमी कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या राजकारणात भासणार हे मात्र नक्कीच. कॅमेरामॅन वसीम साइम्तियाज मुजावर, आज तक, बारामती.